नात्यात सुख व शांती हवी असेल तर असं ओळखा, तुमच्या प्रेयसी किंवा पत्नीला संभोग सुख प्राप्त झालंय. संभोग करताना पुरुष जोडीदाराला एकच गोष्ट सतावत असते की आपण आपल्या स्त्री जोडीदाराला सुख देऊ शकतो आहे की नाही. अर्थात तिला ऑर्गेझम म्हणजे चर्मसुखाची प्राप्ती होते आहे की नाही. तुमच्या सुद्धा मनात अनेकदा हा प्रश्न आलाच असेल की आपल्या जोडीदाराला ऑर्गेझम मिळाला की नाही हे कसे ओळखावे. तुम्ही जोडीदाराला विचारल्यावर ती हो असेच म्हणणार, पण खरंच तिला ऑर्गेझम मिळाला आहे की नाही हे ओळखणे काहीसे कठीण असले तरी अशक्य मात्र नक्कीच नाही. आज आम्ही तुमच्यासाठी हाच खास व्हिडिओ घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या जोडीदाराला ऑर्गेझम प्राप्ती झाली आहे की नाही हे तुम्ही कसे ओळखू शकता. चला तर जाणून घेऊया असे काही संकेत ज्यावरून स्त्रीला ऑर्गेझम मिळाला हे दिसून येते. संभोग सुख प्राप्त झाल्यावर स्त्रियांच्या शरीरात थोडा बदल होतोच. त्यांचे शरीर विविध पद्धतीने हालचाल करू लागते. त्या आपल्या शरीराला आकुंचित करून घेतात. अचानकपणे त्यांचे शरीर थरथरू लागते. त्या अचानक थकून सुद्धा जातात. सेक्स करताना या गोष्टी तुम्हाला जाणवणार नाहीत, पण जेव्हा तुमची जोडीदार ऑर्गेझम पर्यंत पोहोचेल तेव्हा मात्र तुम्हाला सुद्धा याची नक्की जाणीव होईल. जेव्हा तुमची स्त्री पार्टनर आपल्या चर्म सुखापर्यंत पोहोचते तेव्हा तुम्हाला जाणीव होते की तिने आपली योनी आकुंचित करून घेतली आहे. तुम्हाला त्यातला दाब सहज जाणवू शकतो. ज्या पद्धतीने पुरुषाचे लिंग उत्तेजित झाल्यावर अधिक जास्त कडक आणि जाड होते, त्याचप्रमाणे योनीमध्ये सुद्धा ताठरपणा जाणवू लागतो. जेव्हा तुम्हाला सेक्स वेळी ही जाणीव होईल तेव्हा तुम्ही समजू शकता की तुमच्या जोडीदाराला संभोग सुख मिळाले आहे. जेव्हा स्त्रीला ऑर्गेझम मिळणार असतो तेव्हा तिचे लक्ष पूर्णपणे विचलित होते. तिचे तुमच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित होत नाही. अनेक स्त्रिया ऑर्गेझमच्या वेळेस आपले डोळे बंद करतात. अर्थात ते डोळे बंद होतात असे म्हणणे उचित ठरेल. तिच्या चेहऱ्यावर काही क्षण खूप चलबिचल असते, पण जेव्हा ऑर्गेझम मिळतो तेव्हा मात्र ती अगदी शांत होऊन जाते आणि तेव्हा तुम्ही म्हणू शकता की तुमच्या संभोगातून तिला चर्मसुखाची प्राप्ती झाली. स्त्रीचे शरीर ऑर्गेझमच्या जवळ असताना खूप जास्त सेन्सिटिव्ह होते. तिच्या ऑर्गेझमच्या नंतर सुद्धा जर तुम्ही संभोग सुरू ठेवला तर ती अधिक जास्त प्रतिक्रिया देऊ शकते, कारण तिला प्रत्येक गोष्टीतून जास्त अनुभव मिळवण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी प्लेझर जास्त मिळू शकतो, पण ऑर्गेझम झाल्याने वेदना होण्याची सुद्धा शक्यता असते. जेव्हा स्त्रियांना ऑर्गेझम मिळत नाही तेव्हा त्या चिडचिड करतात, मात्र जेव्हा ऑर्गेझम मिळतो तेव्हा मात्र त्या खुश असतात. त्यांचा मूड खूप चांगला असतो. ज्या स्त्रियांना आपल्या जोडीदाराकडून ऑर्गेझम मिळतो त्या स्वतः मग इंटिमेट होऊ पाहतात, मात्र ज्या स्त्रियांना ऑर्गेझम मिळत नाही त्या तितक्या तन्मयतेने संभोग करण्यास तयार नसतात. अनेकदा याचेच परिणाम नात्यावर होऊ शकतात. म्हणूनच ऑर्गेझम आणि योग्य संभोग ही सुद्धा सुखी नात्याची महत्त्वाची किल्ली आहे.